नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट. लाडकी बहीण योजनेला लाडकी बहीण योजनेच्या खात्यात 3,000 रुपये एकत्र येणार का? ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याचं कारण आलं समोर. बघूया सविस्तर. लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवरात्रीत महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात. बघूया लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता कधी येणार. लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का? या दिवशी महिलांच्या खात्यात होणार 3,000 रुपये एकत्र जमा. तर बघूया मित्रांनो सविस्तर. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचे सुरुवातीचे 10 दिवस उलटून गेले आहेत, तरी अद्याप ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सप्टेंबर हप्ता सुरू झाला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का, असा प्रश्न देखील विचारला जात आहे. बघूया. लाडकी बहीण योजना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी जेव्हा कोणत्याही महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला, तेव्हा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा झाले. परंतु या महिन्यात दोन्ही महिन्याचे हप्ते अजूनपर्यंत आले नाहीत. आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला हवा होता. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. बघूया. लाडकी बहीण योजनेत जर महिलांना लवकरच हप्ता मिळणार आहे. नवरात्रीत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्तावर सावध महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे या महिन्यात देखील नवरात्रीत पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.